नमस्कार, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आहे 15 ऑगस्टचा. तर त्यावेळेस मी माझ्या दीदीच्या शाळेतला टाकला होता. तर संग्रामच्या शाळेतला राहिला होता. तर तुम्ही म्हणता 2 शाळा कसं काय ताई? तर सर्वांचं स्वागत आहे 15 ऑगस्टच्या. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर 15 ऑगस्ट तर झालाच, पण दीदीच्या शाळेतलं भाषण वगैरे तिचं टाकलं होतं. ती पण हायस्कूलमध्ये जाती, ती आता 5वीमध्ये आहे. आणि माझा संग्राम जो आहे तो मराठी शाळेमध्ये 4थीला आहे. तर दोन्ही पण मुलं माझे मराठी शाळेमध्ये शिकले, कारण आम्हीच मराठी शाळेत शिकलेलो आहोत. त्याच्यामुळं मुलं पण मराठी शाळेतच टाकले, कारण आम्हाला देखाव्याच्या जगात राहायचं नाही. जी आपली आम्ही ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत आम्हाला मुलांना शिकवायचं आहे. तर मराठी शाळा ही एकदम बेस्ट आणि चांगली शाळा असती. तर मी शाळेत गेल्यावर मस्त असं ध्वजारोहण झालं आणि मस्त असं झेंड्याचा वगैरे कार्यक्रम झाला. तर खूप छान वाटत होतं. मला माझ्या लहानपणीच्या दिवसाची आठवण आली. तर सगळं कौतुक पाहताना खरंच मला पण माझं बालपण आठवलं, कारण मला सुद्धा वाटत होतं की मी सुद्धा आज बालपण जगत होते. कारण शाळेत गेल्यावर खूप छान असं म्हणजे सगळे मुलं मुली पाहून खरंच वेगळंच वाटत होतं, कारण आपण पण त्या याच्यातून आलेलो असतो. तर तो आनंद वेगळाच असतो. कारण 15 ऑगस्ट म्हटलं, 26 जानेवारी म्हटलं की मुलं रात्रभर झोपत पण नाहीत आणि आईवडिलाला पण झोपून देत नाहीत, कारण त्यांना वेगळाच उत्साह असतो. तर हे पहा, हे छोटे छोटे जे मुलं आहेत ते पण किती छान, म्हणजे त्यांना पण किती आवड आणि किती छान वाटतंय की ती पण शाळेचा गणवेश वगैरे घालून खूप छान आली होती. तर त्यांना पण वाटत होतं की कार्यक्रम वेगळाच आहे, म्हणजे वेगळंच वाटत होतं त्यांना. आणि हे 2 जुळे असल्यामुळं ना तर सारखेच आहेत ते, आणि सारखे ते आमच्या शेजारीच असतात, ते सारखे आमच्या घरीच असतात. आणि खूप छान असं म्हणजे ते हुशार पण आहेत. तर असं म्हणजे मुलांना वेगळंच कौतुक असतं की कार्यक्रमाला जायचं म्हणलं की मुलं जास्तच म्हणजे सकाळपासून त्यांची तयारी असते. तर घरच्यांची पण धावपळ, मुलांची पण धावपळ, ही तर सगळी धावपळच असते. तर खूप छान असता. मस्त आमचा 15 ऑगस्टचा कार्यक्रम चालला होता. तर मस्त असं झेंडा वगैरे फडकून झाला, फेरी रेल सगळं निघाली. आणि नंतर मग थोडं मुलांच्या भाषणाचा कार्यक्रम होता. तर सगळ्या महिला, ताई, सगळे दादा वगैरे सगळे बसून घेतले. सगळ्या पालकांचा म्हणजे मेळा झाला होता. तर आमचे मग मस्त अशी कवायत, सरांनी जी कवायत शिकवली होती मुलांना, तर ती 15 ऑगस्टच्या दिवशी त्या मुलांनी खडे प्रकार, बैठे प्रकार दोन्ही प्रकार केले. तर खूप छान अशी कवायत पण करत होते मुलं. ते पाहून खरंच मला खूप छान वाटलं, कारण मुलं किती म्हणजे एकदा शिकवलं की त्यांच्या लक्षात राहतं. त्याच्यामुळं मराठी शाळा ही बेस्ट असते. त्याच्यासाठी मराठी शाळेमध्ये मुलांना पाठवा. तर खूप छान असतं तिथं शिक्षण असतं. कारण जे मोठमोठाले झालेले आहेत की कलेक्टर वगैरे, ते कुठं दुसरीकडे शिकलेले नसतात, ती मराठी शाळेमध्ये शिकलेले असतात. त्याच्यामुळे एकदम बेस्ट शाळा म्हणजे मराठी शाळा. तर पहा तुम्ही, मराठी शाळेमध्ये म्हणजे आमची छोटीच असं म्हणजे वस्ती शाळाच आहे, पण खूप छान शाळा आहे. तर मराठी शाळा ही वस्ती शाळा असली कुठली असली तरी मराठी शाळा ही बेस्टच असते. तर पहा, असा मस्त कार्यक्रम झाला. सगळ्या मुलांनी किती छान असं कवायत करत होते. ते खडे प्रकार, बैठे प्रकार दोन्ही पण प्रकार तर एकदम असं म्हणजे मन लावून ते करत होते. तर बैठे प्रकार पण त्यांचा खूप छान चालला होता. तर मला तर खूप आवडला. तर तुम्हाला आवडला का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला. आणि आमच्या मुलांचे कौतुक तुम्ही पण सांगा, कारण प्रत्येक आईवडिलाला तर आपल्या मुलाचं कौतुक असतंच. तर तुम्हाला पण काय वाटतं आहे, आमच्या मराठी शाळेमध्ये शिकणारी मुलं कशी चांगले कवायत वगैरे करतात का, भाषण करतात का, ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत चला. आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आता हा आहे 15 ऑगस्टचं व्हिडिओ, पण मला टाकायला लेट झालं, कारण मी दीदीच्या भाषणाचा व्हिडिओ टाकला होता आणि संग्रामचा राहिला होता. तर मला टाईमच नाही भेटला, त्याच्यामुळे मी आज टाकते. तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करता. तर अशा प्रकारे त्यांनी कवायतीचा बैठे प्रकार केला होता. नंतर झाले मुलांची भाषणं सुरू. तर नंतर कवायतच चाललेलीच होती. तर मुलं जे छोटे छोटे मुलं खाऊची वाट पाहत होते, खाऊ तर भरपूर सगळ्या पालकांनी सगळ्यांनी आणलेला होता. तर सगळेजण असे खाऊ आणतात ना, तर कारण आपली मुलं असे सगळे मुलंच असते तिथं, तर सगळेजण असे खाऊ घेऊन येतात. तर मग नंतर चाललं मुलांचं भाषण. तर सगळ्या मुलांचं असं छान मस्त भाषण करत होते ना, कुणी इंग्लिशमधून, कुणी हिंदीमधून, कुणी मराठीमधून, प्रत्येक मुलांनी, छोट्या छोट्या मुलांनी भाषण केलं. कारण ते पाहून मला खरंच कौतुक लागत होतं की मराठी शाळेमध्ये एक छोट्यातला छोटा मुलगासुद्धा भाषण करतोय. खरंच म्हणजे तिथं सगळं शिक्षण म्हणजे वेगळंच असतं. कारण इंग्लिश शाळेमध्ये एवढं नसतं आहे, कारण इंग्लिश ही जरडच जाते सगळ्या मुलांना. तर मराठी शाळेत पहा, इतकी छोटी छोटी मुलं खूप छान असं भाषण करत होते. ते पाहून मला खूप म्हणजे स्वतः म्हणजे मला शाळेत गेल्यावानी वाटत होतं, कारण आपले जुने दिवस आठवत होते. मला खूप आनंद वाटला. हे पहा, आता हे 2 चिमुकले तर नुसते मध्ये मध्येच करत होते. तर मस्त असं आमच्या संग्रामचं पण भाषण चाललं होतं. तर संग्राम आमचा 4थीला असल्यामुळं तर म्हणलं चला आता
आपण पण जाऊ. तर सकाळ सकाळ मी पटकन औरंगच्या संग्रामचं भाषण ऐकण्यासाठी गेले. तर दीदीचं तिकडं गावामध्ये होतं, तर मग मी इथं वस्ती शाळेवर संग्रामच्या भाषणासाठी गेले होते. तर खूप छान असं प्रत्येक मुलांनी, माझ्याच मुलांचं मी कौतुक करते असं नाही, तर प्रत्येक मुलांनी खूप सुंदर आणि छान भाषण झाले. नंतर थोडा सांस्कृतिक कार्यक्रम पण झाला. मुलींनी मस्त असे डान्स केले, खूप छान नाचत होत्या त्या, आणि त्यांचा डान्स पाहून खूप छान वाटत होतं. कारण एवढ्या मुली खूप छान असं त्यांची गॅदरिंगसुद्धा झाली थोड्या वेळच, पण मस्त त्यांनी कार्यक्रम केला. खूप छान असं त्यांचा डान्स चाललेला होता. तो डान्स पाहून सगळे पालक खूप हसत होते, कारण खूप छान त्या नाचत होत्या. असा मस्त कार्यक्रम चालला होता. मुलांचा भरपूर असा कार्यक्रम मस्त झाला. तर मुलांनी पण खूप छान असं वेगवेगळ्या प्रकारची गाणी घेतली होती. तर अशा प्रकारे मुलींचा खूप छान, मुलींनी तर वेगवेगळे, एक गाणं झालं की दुसरं गाणं, म्हणजे त्यांना एक वेगळंच कौतुक असं. हेच दिवस म्हणजे खरे आनंदाचे दिवस असते त्यांच्यासाठी, आणि त्यांच्या आनंदात आपला आनंद असतो. त्याच्यामुळं सगळे पालक आणि सगळ्या ताई आलेल्या होत्या. तर सगळ्यांनी सगळं काम सोडून आपल्या मुलांचं कौतुक पाहायला आले होते. खरंच जायलाच पाहिजे, कारण हे दिवस परत परत नसते. तर मुलांच्या आयुष्यात जे सुख असतं ते आपलं सुख म्हणायचं आणि चालायचं. तर कसं वाटते त्या मुली डान्स करताना ते पण मला कमेंटमध्ये सांगा. खूप छान नाचत होत्या, आणि त्यांचा म्हणजे सगळ्यांचा एकच पोशाख होता, तर तो खूप छान दिसत होत्या. असं मस्त असं कार्यक्रम पण चालला होता. तर छोट्या छोट्या मुली होत्या, पण किती सुंदर असा डान्स करत होत्या. तर मी जरा लांबूनच शूट केलं होतं, कारण खेडेगावात कसं जास्त लोक जवळून केलं तर जास्त नाव ठेवतात म्हणून. ही एक एवढीशी इतकी छोटी नाती बालवाडीत असणारी मुलगी, तिने खूप छान असा डान्स केला होता, आणि भाषण पण खूप छान केलं होतं, आणि दिसायला पण लई सुंदर, इतकी छान आहे ना. इतकी छोटी असून ती खूप छान बोलत होती, सगळ्याला कौतुकच लागत होतं. तर मुलींनी असा दोघांनी मिळून एक डान्स केला, आणि नंतर माझ्या संग्रामचा आणि त्यांचा पण डान्स चालला होता. तर तो मला बोलला, आई तू जाऊ नको घरी, माझा पूर्ण कार्यक्रम होऊस तर मी म्हटलं नाही जाणार. तर पूर्ण कार्यक्रम होऊपर्यंत मी तिथंच थांबले. तर अशा प्रकारे आमच्या शाळेत खूप छान असा कार्यक्रम होतो. तुम्हाला काय वाटतंय ती मला कमेंटमध्ये सांगत चला. तर आमच्या संग्रामचा आणि त्यांचा डान्स कसा वाटला, आणि सगळ्याच मुलांचा डान्स व भाषण कसे वाटले तुम्हाला ते मला कमेंटमध्ये सांगत चला. आणि आपला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण मराठी शाळा ही बेस्ट शाळा असते. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ टाकलेला आहे की मराठी शाळेतसुद्धा कुठलीही गोष्ट कमी नसते. तर मराठी शाळेतली मुलं कुठल्याही गोष्टीत मागं नाहीत असं मला दाखवायचं होतं, म्हणून हा व्हिडिओ टाकला आहे मी. कारण मराठी शाळेत मुलं शिकवा, हाच माझं म्हणजे सगळ्याला सांगणं आहे. कारण मराठी शाळा आहे तर सगळं आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मराठी शाळा सुंदर आहे. तर सगळ्याला धन्यवाद.